आज रात्री ना आमच्याकडे डोश्याचा बेत होता मस्तपैकी. इथे छान पीठ फॉर्मॅट झालं होतं आणि मस्त असं फुललं पण होतं. मस्त अशी चटणी पण बनवून घेतली आहे. त्यानंतर भाजी बनवली बटाट्याची, कारण सकाळचं शेवग्याची भाजी होती त्यामुळे सांबार पण बनवायची गरजच पडली नाही. एकदम मस्त असं झालं होतं. आणि इकडे आमची शुरू बेबी आमची वाट बघत होत्या. त्यानंतर मग गरमागरम डोसे असे तव्यावरती टाकले आणि क्रिस्पी क्रिस्पी एकदम डोसे मस्त असे बनवून घेतले. एकदम छान क्रिस्पी डोसे बनले होते, कारण कारण आहे ना आपलं पीठ पण छान फॉर्मॅट झालं होतं. आणि मी पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला जर कमेंट केली तर नक्कीच मी तुम्हाला कशी रेसिपी मी बनवते ह्याचं पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इकडे आहे ना, मी इकडे डोसे बनवते तोपर्यंत मॅडम लोक खेळत होते ह्या घरामध्ये. मग त्यांना म्हणलं चला पटापटा पसारा आवरा. मग त्या दोघी घेतल्या पसारावला. त्यातच मी तुम्हाला डोसे देणार आहे खायला. मग त्यांनी चालू केलं. आता शिरू बेबी इतकं क्यूट बोलायला लागली ना, मला म्हणती मम्मा मी तुझं कोण आहे. मी म्हणलं तू बाळा माझं कोण आहे सांग बरं, तू मला विचार म्हणती. मग मी तिला विचारलं ना, मग म्हणती मी तुझं मिठू मिठू पोपट आहे, मी तुझं दुडू दुडू उंदीर आहे, असं बोलते ती. इतकं क्यूट वाटतं ना तिच्या. तुम्हाला मी एक दिवस ऐकवते. आणि इथं मस्त असे डोसे पण रेडी करून ठेवले होते. आणि इकडे ताट पण रेडी करून ठेवलं पिल्यांसाठी, कारण त्यांना मग कधी कधी खाऊ अशी एक्साइटमेंट असती. आणि एकदम भारी असं खुश होतात ते. आणि छोट्या छोट्या गोष्टीत किती छान बाळांचा आनंद असतो ना. मला पण त्यांचं बघून खूप भारी वाटतं. आणि संध्याकाळचं कसं निवांत असतं, त्यामुळे मग निवांत खायला पण वेळ भेटतो चांगला. आणि त्यानंतर मग पप्पा माझ्यासोबत बसा, पप्पा माझ्यासोबत बसा. पप्पा बसले दोघींच्या मधात. इकडे एक घास इकडे एक घास. मग त्या दोघींना पण जेवण करत त्या तिघांचं गरम गरम मी बनवून दिले. त्याच्यानंतर राडा पडलेलाच होता, कारण संध्याकाळची भांडी वगैरे खूप सारी होती. ती भांडी पण आवरली होती. मग हे डोसे करण्याच्या नादात ते पण राहिलं होतं. मग आता ते पण हे पण सगळं एकत्रच काम होतं. त्यानंतर त्यांना बनवून दिल्याच्या नंतर मी पण थोडंसं गरम गरम करून खाल्लं. त्यानंतर भांडी होती, भांडी वगैरे घेतली घासून. तोपर्यंत मॅडम तिकडे आमच्या चाललं होतं. 2 दिवस पहिले नको 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 म्हणत होती. आता म्हणणारे आता एकदम बरं झालंय, तब्येत तर एकदम आनंदी आहे. कारण तिच्या मनानुसार सगळं चाललं ना, ती एकदम आनंदीच राहते. मग इथं टॅबलेट औषध वगैरे घेतलं, पप्पांनी चारलं तिला. आणि त्यानंतर मग बघितलं तर किचन एकदम क्लीन लागतं मला, कारण सकाळी मग फ्रेश होतं. थोडंसं जरी नको नको असं झालं ना, मग सकाळी खूप गोंधळ उठतो. त्यामुळे मी स्वच्छच करून झोपत असते. चला बाय, भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.